झालं अगं नाही पडणार मी आहे ना. A few moments later. अरे बाय कुठं नाही रुको थांब उचलतो मीच. कालपासून जे डॉक्टर शेख आपल्याला दिसत होते सगळीकडे आज फायनली त्यांचं आपल्याला दर्शन झाले. रुकने का नाम ही नाही ले रहे. एवढा मोठा किळा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण या हॉटेल विवेक पॅलेसमध्ये रात्री स्टे केला होता, जो की आपल्याला जास्त ऑप्शन नसताना हाच एक ऑप्शन मिळाला आणि आपण इथे थांबलो. पिया पिया बोले पिया बोले. तर समोर येणाऱ्या हॉटेल विवेक पॅलेसमध्ये आपण स्टे केला होता आणि ऑन द वे स्टे होता. काही हॉटेल फिक्स नव्हतं, काही स्टे आपला बुक नव्हतं. आपल्याला जिथे हॉटेल मिळालं तिथे आपण थांबलो आहे आणि आता इथून आपली जर्नी टुवर्ड्स मुंबईच्या दिशेने चालू होते. तर आजचं आमचं टार्गेट आहे इंदोरला काही करून पोचायचं. सकाळचे वाजले आता 6 आणि टोटल एक 600 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. 567 ऑलमोस्ट 600 तुम्ही पकडून झाला. तर सकाळी 6ला आम्ही राईड चालू केली. आम्हाला टोटल 10-10.25 तास सांगते पोचायला, जे की एक 4-4:30पर्यंत आम्ही पोचून जाऊ तिकडे विदाऊट ब्रेक. जर ब्रेक वगैरे पकडून जर आपण कॅल्क्युलेशन करायचं झालं तर एक 7-1 वाजतील आम्हाला तिकडे पोहोचायला ऑलमोस्ट. जर त्यामध्ये जर आम्ही सगळे फ्रेश असू तर इंदोरच्या पुढे देखील आम्ही स्ट्रेच करू थोडंसं आणि तेवढंच आपला मुंबईला जाण्याकरता डिस्टन्स कमी होईल. बघा आता सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता राजस्थान डिस्ट्रिक्टमध्ये आहे. राजस्थान डिस्ट्रिक्टमध्ये असायचं कारण ते म्हणजे की जेव्हा पण आग्र्यावरून येतो तेव्हा एक ढोलपूर करून एक गाव लागतं. सो तो एक 30 किलोमीटरचा पॅच आहे, ज्या पॅचमध्ये आपल्याला राजस्थानची बॉर्डर लागते. 30 किलोमीटर आपण राजस्थानमध्ये ट्रॅव्हल करतो आणि देन पुढे आपल्याला MP ची बॉर्डर लागते. म्हणजे आग्र्यातून आपण UP मधून येतो, देन राजस्थानमध्ये एंटर करतो आणि राजस्थानमधून आपण पुन्हा MP मध्ये एंटर करतो आणि देन शेवटी आपलं स्टेट ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण जातो. सो कधी एकदाचं महाराष्ट्रामध्ये जातो मला असं झालं कारण मला तिकडच्या फूडची खूप जास्त क्रेविंग यायला लागली. जास्त दिवस आपण घरापासून लांब नाही राहू शकत ना, तसं काहीसं झालं आहे. सो लवकरात लवकर आपल्याला आपल्या घरी जायचं आहे आता. तशीच बस. ओके, आपलं जे गंगाजल लावलेलं ते माहीत नाही एवढं कसं काही लूज झालं. अगं नाही पडणार मी आहे ना. काल व्यवस्थित बसलेलं आहे ना. जसजशी आता सनलाईट येत जाईल तसतशी आपलं बाईकवरचं जे स्पीड होतं ते देखील एकदम मेंटेन होत जाईल आणि लवकरात लवकर आपण तो डिस्टन्स कव्हर करू. अंधारामध्ये आपल्याला खड्ड्याचे अंदाज येत नाहीत, कोणत्या गाडीची टेललाईट चालू असते नसते ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपलं स्पीड हे ऑटोमॅटिकली कमी होऊन जातं कारण विजिबिलिटी तितकीशी राहतच नाही. जेवढे आपली हेडलाईट कव्हर करेल तेवढंच आपल्याला दिसत असतं. त्यामुळे नाईट राईड करत असताना आपल्या स्पीडवरती बराच कंट्रोल राहतो. पण डेलाईटमध्ये थोडा स्पीडवरती आपला फरक पडतो आणि एक स्पीड मेंटेन करून आपण चालतो. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जेव्हा ग्रुप राईड करत असता तेव्हा देखील तुमचं स्पीड खूप कंट्रोलमध्ये असतं कारण तुम्हाला सगळ्यांना घेऊन चालावं लागतं. पण जेव्हा तुम्ही सोलो राईड करत असता तेव्हा तुम्हाला कोणाची वाट बघायची गरज नसते. तुम्ही सुसाट असे निघता. जसं काल आम्ही ऋषिकेशवरून आलो आहे आणि ऋषिकेशवरून आलो आहे. ज्या प्रकारे आम्ही काल बाईक चालवली 120-130 कंटिन्युअसली. तर म्हणजे खूप मस्त अशी बाईक राईड करत काल आम्ही आलो. फक्त आम्ही वैतागलो ते म्हणजे UPतल्या त्या ड्रायव्हर्स लोकांना, UPतल्या त्या रस्त्याला. थंडी
वाटलं नव्हतं, बट खूप जास्त वाटते थंडी. पूर्णपणे आपली स्किन ड्राय झाली का थंडीनं. 10 दिवस तरी आम्ही थंडीत घालवलेच असते. इंदोर आपलं टार्गेट आहे आजचं 554 किलोमीटर ॲज पर द बोर्ड. ॲज पर द मॅप 556. 2 किलोमीटरचा फरक आहे जो आपण इझिली कवर करू. तर काय जस्ट आपण आता MP मध्ये एंट्री केली. याचा अर्थ आपण किती स्टेट कवर केलं बघा. एकतर महाराष्ट्रातून बाहेर पडलो. महाराष्ट्रातून आपण गेलो MP मध्ये, MP मधून गेलो राजस्थानमध्ये, राजस्थानमधून गेलो UK मध्ये, आणि सॉरी चुकलं क्रम चुकला. एकतर महाराष्ट्रामधून आपण बाहेर पडलो. देन त्यानंतर आपण MP मध्ये एंटर केलं. MP नंतर आपण आलो राजस्थानमध्ये, राजस्थानमधून आपण गेलो UP मध्ये, आणि UP मधून आपण गेलो UK मध्ये. बापरे, एवढ्या या दिवसात आपण बऱ्याच स्टेट कव्हर केल्या. जेव्हा आपण ऑल इंडिया राईड करू तेव्हा भारताच्या सगळ्या स्टेट आपण कव्हर करू, पण जेव्हा करू तेव्हा. पूर्ण ट्रकवाल्यांनी रस्ता व्यापलाय हा. यार हाय किती आणि भरलंय किती. अरे रे, सगळं खाली सांडतंय. हाय केवढा तो ट्रॅक्टर, आणि त्यावर लोड किती भरलाय. तो लोड नसेल, तो भुस्सा असल्यामुळे त्याने ती जागा किती व्यापलेली. अर्धा रोड त्या ट्रॅक्टरनेच खाल्लेला पूर्ण. सनराईज काय क्लास झाला यार तिकडे. या राईडमध्ये टायरने जाम त्रास दिला. आपण क्युबेचा टायर इन्फ्लेटर घेतला होता जो आपल्याला खूप जास्त यूज झाला या राईडमध्ये. जेव्हा आता हा ट्यूबलेस असल्यामुळे मी याच्यामध्ये हवा भरून पुढे पंक्चरवाला असेल तिथपर्यंत मी याला घेऊन जाऊ शकतो. जर हा ट्यूबवाला असता तर नक्कीच आपल्याला प्रॉब्लेम दिला असता, आपण थोडी देखील बाईक चालू शकलो नसतो. बट हा टायर इन्फ्लेटर या राईडमध्ये आपल्याला खूप जास्त यूज झाला आहे. सारी ज़मीं चाहे कहीं से चलूं, तुझ पे ही आके रुकूं, तेरे सिवा मैं जाऊं कहाँ, कोई भी राह चुनूं, तुझ पे ही आके रुकूं. बंद झालं ना. ठीक आहे, असू दे. हा काढ. माहीत नाही काहीच माझ्या टायरसोबत काय इश्यू झाला आहे. फ्रंटवाला टायर काल खराब झाला. खराब म्हणजे त्याचा जो वॉल असतो तो खराब झाला. देन त्यानंतर पाठचावाला टायर पंक्चर झाला. आणि कालपर्यंत सगळं ओके होतं. आणि आता सकाळी जेव्हा रूममधून निघताना बघतो तर हवा थोडी कमी वाटली मला.
बोललो पुढे पंपावर जाऊन मी चेक करेन पेट्रोल लागताना वगैरे. आणि आता सकाळी राईड स्टार्ट केले तर असं कळलं की टायरमध्ये आपला काहीच हवा नाही. म्हणजे एक 10च्या आसपास हवा होती, म्हणजे काहीच हवा नव्हती समजा टायरमध्ये. त्याच कालपासून जे डॉक्टर शेख आपल्याला दिसत होते सगळीकडे, आज फायनली त्यांचं आपल्याला दर्शन झाले. आणि ग्वालियरच्या आहेत ते, बाय द वे ग्वालियरमध्ये त्यांचं क्लिनिक असणार आहे. बेटा थांब. हां हां ओके. मला बहुतेक गॅस पंक्चरच आहे, तर एकदा पेट्रोल पंपावरती बघून घेऊया की नक्की पंक्चर आहे का. माझ्या शॅम्पूचं पाणी नाही आता, नाहीतर मी सुद्धा स्वतः चेक केलं असतं ते. भाई पंक्चर पंक्चर ट्यूबलेस अंदर लाओ, यही पे कर लो ना, यही पे कर पीछे का. तर माहित नाही यार काय प्रॉब्लेम आहे. मला बसलेलं तर वाटत नाही रे आता. नाही वाटत आहे. नाही विजय बोलला ना बसलेला वाटला म्हणून मी घेतली इकडे. आपल्या इथून येतो बरे, आपल्या इथून येतो ना. बस बस थांब थांब, पुढे घे श्री, थोडी पुढे घे. हा यो किल्ला आहे किल्ला. अरे या राईड मध्ये सेकंड टाइम खेळा घुसलाय. तर अशी फुल्ली लोडेड बाईक आणि पंक्चर ऑफरोडिंगला टाकलेली काय दादाने. हा तर आता या एंजलचा आपण पंक्चर काढला आणि ही वाली एंजल होती. जस्ट मी चेक करायला आलो की याचा पण पंक्चर आहे का बघूया. तर याच्यामध्ये बघा किती मोठा खेळा घुसला. काय रे बिड्डा. अरे आम्ही पंपावरती चेक केली येताना हवा, तर ओके होती हवा माझी पण. हा ऑन द वे कांड झाले ते सगळे. विजय तुझं बघायचं आहे का. हे डॉक्टरकडे गेल्यावरती आपण अजून आजारी पडतो ना, तसा एक किस्सा झाला आता. ये तो रुकने का नाम ही नहीं ले रहे. एवढा मोठा खेळा पेट्या. अरे रे हा 4 इंचाचा. अरे हा मॅक आई शपथ. एवढं फास्ट घुसला पण त्याला हे पण नाही, टोक पण नाही झाला. हा थ्रेड आहे, थ्रेड हा. थ्रेड वाला घुसलाय 4 इंच. आता काय माहिती कधी तू कुठे टाकली गाडी. रस्त्याच्या खाली गाडी उतरवली ना, असंच होतं. पहिल्यांदा मी बघतो एवढा मोठा खेळा पंक्चर म्हणून घुसला टायर. आपल्या एंजल 2.0 मध्ये एक पंक्चर आणि एंजल मध्ये आपल्या 2 पंक्चर काढून टोटल 3 पंक्चरचं बिल पे करून आपण आता निघालोय. ग्वालियर मधला आतमधला रस्ता दाखवतोय. आणि मॅपवरती बघितलं तर पूर्णपणे येल्लो पॅच मला दिसत आहे, जे की मला येताना अजिबात लागले नव्हते. असं का होतंय माहित नाही. ऍक्च्युली आम्हाला इथल्या रोडचं नॉलेज नसल्यामुळे मग गुगल मॅप जिथे आम्हाला घेऊन चाललं त्याच दिशेने आम्ही निघालोय. तेव्हा टायमिंग होतं अराउंड 4 सव्वा 4ला आपण काहीतरी पोहोचणार. बट आता इथे आपला पंक्चर आणि नाश्ता यामध्ये बराच वेळ गेला. सो आता 5:45चा टायमिंग, म्हणजे 5:50 टायमिंग देते आपलं इंदोरला पोहोचायचं. तर जर तुम्ही गुगल मॅपच्या अकॉर्डिंग चालत असाल, तुमचा जर तिथे 2 या 5 मिनिटाचा जरी ब्रेक झाला तरी पोहोचायच्या टायमिंगमध्ये खूप जास्त फरक पडतो. MS-29
बऱ्याच दिवसानंतर MH अशी गाडी बघितले आणि त्यातला 29 पासिंग कुठचे ते हेही माहीत नाही मला, बट MH बघून खरंच खूप मस्त वाटलं. मुंबई केदारनाथ, मुंबई से केदारनाथ से रिटर्न अभी मुंबई. इंदौर आगे से लेफ्ट. ओके, पुढून लेफ्ट आहे, पुढून लेफ्ट. येताना कसं आपण कट टू कट बाहेरच्या बाहेर निघून आलो होतो. आता जेव्हा रिटर्न मुंबईला जायचं आहे तेव्हा आतमधून फिरून कार रोड दाखवतोय, काही कळत नाही. उलट जेव्हा आपण रिटर्न जेव्हा चाललेलो असतो तेव्हा आपल्याला काय बघायचं नसतं, बाहेरच्या बाहेर आपल्याला निघायचं असतं. आमच्यासोबत उलटं होतंय. जाताना बाहेरचा रस्ता न दाखवता आतमधला रस्ता मला दाखवा लागलाय. पिंट्या का रे, कसं होतंय? मी असा पूर्ण गाडी अशी साईडला. पुढे पंपावर थांबू. चल विजय, पंपावर थांबू. आत्ता आपल्या बाईकमध्ये तसं बघायला गेलं तर पेट्रोल आहे, बट त्या 2 बाईकमधलं संपलेलं आहे. सो एकदाच रिफ्यूल करूया, म्हणजे पुन्हा फ्यूल ब्रेक आपला सेम टायमिंगला होईल. फुल कर ना, फुल 50 कर दो, 850 कर देना. कुत्रा होता, पाठी आहे. कुत्रा मरून पडलाय रस्त्यामध्ये. रॉंग वेने चाललोय मी. तर इतकी सारी लोक आहेत तिथे, कोणीच त्याला बाजूला नाही घेत आहे. आणि असेच ते आता कोणत्या ना कोणत्या गाडीखाली चिरडत जाणार. त्यापेक्षा आपणच त्याला साईडला घेऊया. हां, साईडला घेऊन टाकू तिकडे. मरून बघ ना, बराच वेळ झाला त्याला. एक उचल एक. ओ शिट. हाय ग. हा, तर काय, तुम्ही ड्राईव्ह करता, तुम्हाला जर दिसलं असं काही, तर त्याला तुडवत न जाता थोडं साईड लावून त्याला तुम्ही बाजूला घेत जा. कारण ऑलरेडी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला असतो आणि त्याच्या शरीराचे दुर्दैवी हाल नका होऊन देऊ तुम्ही. जाऊया, चला. आणि तो जो कुत्रा होता, मला वाटतं की काल किंवा परवा सकाळी वगैरे तो मेला असणार आहे, कारण पूर्ण बॉडीतून त्याचा स्मेल वगैरे येत होता. तर आता या राईडमध्ये टोटल आम्ही 6 जण आहे. बट आता जे आपण काम केलं ते काम करायला कोणीही कमीपणा घेतला नाही किंवा कोणालाही काहीच वाटलं नाही. सगळ्यांनी तितकाच पुढाकार घेऊन आम्ही हे सगळी कामं करतोय. आम्ही जेव्हा चाललो होतो तेव्हा देखील काही कुत्रे किंवा मांजरे आम्हाला असे रोडवरती मेलेले दिसले, त्यांना देखील आम्ही साईडला काढून ठेवलं. आता जाताना देखील आता पहिल्यांदा आपल्याला एक कुत्रा दिसला, त्याला देखील आपण उचलू. नाहीतर कधी कधी कसं होतं की एखादा नाक मुरडतो किंवा नाही मी नाही करणार म्हणतो. आम्ही जे 6 जण आहेत, 6 जण देखील तितक्याच इंटरेस्टने किंवा तितकीच हळहळ त्यांना त्या प्राण्याबद्दल वाटते आणि तितक्याच आपुलकीने आपण त्यांना उचलून बाजूला ठेवत आहे. तर मेल्यानंतर त्यांच्या शरीराची अशी दुर्दशा नाही होऊन दिली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर कुठे रस्त्यावरती असं मेलेलं जनावर दिसलं तर त्यांना प्लीज 2 मिनटं थांबवून रस्त्याच्या बाजूला आणून ठेवा तुम्ही, जेणेकरून त्यांच्या शरीराची दुर्दशा नाही होणार. सकाळपासून 250 किलोमीटर बाईक राईड करून आपण आता पोहोचलो एका ठिकाणी. लंच ब्रेक आपल्याला घ्यायचा होता आणि नाव आहे शांती ढाबा अँड फॅमिली. सो या हॉटेलमध्ये थांबलोय. बाईक आपल्याला पार्किंग करायला छान असं शेड तिथे मिळालंय. आम्ही उतरलो, गरम खूप जास्त होतो त्यामुळे जॅकेट वगैरे सगळे काढून ठेवलं. आता हे जे हॉटेल आहे ना मला खूप आवडलं, कारण खूप मस्त असं हॉटेल बनवलं. हॉटेलच्या बाहेरचा स्पेस खूप चांगला आहे, बाईक पार्किंगसाठी देखील खूप चांगली जागा आहे आणि आतमध्ये देखील खूप चांगले आहे. म्हणजे ते इतकं गरम होत असताना देखील आतमध्ये त्यांनी ज्या प्रकारे कूलर लावलेत ना, तिथे आपल्याला अजिबात गरम नाही होत आहे. असा काहीसा पॅसेज आहे या हॉटेलचा आणि पार्किंगसाठी खूप मोकळी आणि मोठी जागा आहे इथे. आतमध्ये सरळ जर आपण गेलो तर इथे काहीच असं त्यांनी बसायला बनवलेलं आहे.
इकडे देखील सेम आहे, इथे बसून देखील आपण जेवू शकतो. आणि त्यानंतर इथे त्यांच्या स्टॉलचं काउंटर आहे, काही गोष्टी इथे मिळतात तुम्हाला. इथे देखील सिटिंग दिलेली आहे. देन त्यानंतर इथे देखील एवढी अशी सिटिंग आहे. आणि आपलं जेवण आलेलं आहे. काय मागवलं तू? आम्ही सगळे जरा पनीर खाऊन त्रासलो होतो, त्यामुळे चण्याची भाजी आणि शेवभाजी आम्ही ऑर्डर केले, जी की आता MP स्टार्ट झालं त्यामुळे शेवभाजी इझिली अवेलेबल होते. जीवनची फेवरेट आहे त्यामुळे. हो. आणि हो मी नाही नाव नाही नाव पण नाही, जीवनचा फोटो टाकायचा फक्त, लोक समजून जातील की बाबा ही शेवभाजीच आहे. तर रोटी, चना मसाला, शेवभाजी इतकं काहीच आपला आज लंच असणार आहे. आणि तोच लंच आपण आता पटकन करून घेऊया. तर जेवण झालं, बराच वेळ इथे टाइमपास झाला. टाइमपास म्हणजे आम्ही जवळजवळ 1 तास अर्धा पाऊण तास जेवायला गेला असेल. आमचा 1 तास आमचा जस्ट फोटोशूट करण्यामध्ये गेला, कारण शेवटचा दिवस आपला आजचा राहिलेला, आपण उद्या घरी पोहोचणार आहे. सो या ट्रिपमध्ये आम्हाला सोबत असे फोटो काढताच आले नाही, जे फोटो आम्ही 1 तासभर आम्ही थांबून इथे फोटोशूट केलं आणि आता निघतोय. सो अजून काही फोटोज वगैरे आपल्याला काढायचे आहेत, जे की उद्या पॉसिबल नाही होणार आहे, कारण उद्या सगळ्यांची घाई घरी पोहोचण्याची असणार आहे. त्यामुळे आता थोडं इव्हनिंगला सनसेट जसा व्हायला लागेल तसे काही फोटोज आपल्याला अजून काढायचे आहेत. तर 3 वाजून बरोबर 14 मिनटं झालीत. जिथे आपण 4 वाजता पोहोचणार होतो, आता 8 वाजून 29 मिनटं आपल्याला दाखवत आहेत. आणि लेट व्हायचं आपल्याला जरा देखील रिग्रेट नाही, कारण सेकंड लास्ट डे आहे गाईज. आणि एक आठवण म्हणून आमचे एकत्र असे काहीच फोटो नव्हते, जे की म्हणजे सेल्फी वगैरे आपण रॅन्डम घेतच असतो, बट एक आठवण म्हणून एका राईडचे असे काहीच फोटो नव्हते. सो काही फोटोज आम्ही काढले, त्यामुळे आम्हाला लेट व्हायचं काहीच रिग्रेट नाही आहे. तिथून इंदोर 287 किलोमीटर समथिंग आहे. कंटिन्यू गेलं तर एक 5-5.25 तास अजून आपल्याला दाखवत आहेत. या ट्रिपमध्ये आम्ही कंटिन्यू 13 ते 14 दिवस पनीरच खात आलो आहे. आणि त्यामुळे आज आम्ही पनीर सोडून वेगळं काहीतरी ट्राय केलं, म्हणजे चना. सेम केदारनाथला जाऊन आलो आम्ही 24 तारखेला होतो. हां, टोस इंदोर साईडला निघत होतो, तर एक गाडी दिसली आपल्याला म्हणजे आपण त्याला दिसलो, तो रिटर्न आपल्याकडे आला. तर काय नाव भाऊ तुझं? सागर. पुण्याचा आहेस? ओके. तर हा सुद्धा केदारनाथला गेला होता. तू 23-24ला तिकडे होतास आणि आम्ही पण सेम डेटला होतो. बरं, तिकडे आपली भेट नाही झाली, पण ऑन द वे भेट झाली आपली. हो. बाय द वे बाईक खूप छान आहे. इकडे काढलेल्या गायी तर आहेत, बट अशा रस्त्यावरती ज्या नॉर्मल सोडलेल्या गायी असतात त्या देखील खूप आहेत. आणि माहीत नाही का, त्या गरमीला रस्त्यावरती येऊन उभे असतात की त्यांना रस्ता आवडतो की रस्ता छान वाटतो की काय, ते रिझन माहीत नाही, बट त्या रोडवरती जास्त प्रमाणात उभे असतात. आत्ता वाजले 4:30, अजून 212 किलोमीटर आपलं बाकी आहे. 5:30 वाजता आम्हाला एक ब्रेक घ्यायचा आहे. आमचे काही रील आणि फोटो जे आम्ही डिसाईड केलेलं ते आम्हाला शूट करायचं आहे. त्यासाठी तो 1 तास आपल्याला जितकी बाईक खेचता तितकी खेचायची. म्हणजे माझ्या मते तरी 150 किलोमीटरपर्यंत आपल्याला आणून टच करायचं आहे, की 5:30 नंतर आपल्याला फक्त 150 किलोमीटर राईड करायचे. एवढं अंतर मला ठेवायचं आहे आणि एवढं किलोमीटर मला ठेवायचं आहे. तो जेणेकरून रात्री आपल्याला जास्त नाही खेचावी लागणार आहे बाईक. सो बघूया आता या 1 तासामध्ये आपण 70-80 किलोमीटर कवर करतोय का. हा पुण्याचा जो मुलगा आपल्याला भेटला, सेम राईड होती त्याची केदारनाथ, आपली देखील केदारनाथ सेम डेजसुद्धा होते. त्याच्याकडे बेनेली TRK 502 आहे.
त्याने टॉप बॉक्स लावलं आहे. त्याला मी बोललो यार तुझ्याकडे जर पॅनल जर असते ना, म्हणजे बेनेली जी आहे ही 502 आहे 5-6 लाखची बाईक, बट त्या फुल सेटअपसोबत ती 10 ते 12 लाखाची बाईक आहे. तसा लुक दिसतो तिचा. तर आम्ही ड्रोन फ्लाय करायला आणि आम्हाला एक ग्रुप फोटो हवा होता. तो फोटो काढायला एक लोकेशन बघत होतो. तर इथून मी इंदोर साईडला जाताना मला ही लोकेशन ठीक वाटली, कारण इथे स्पेस बघा ना किती मोठा असा आहे. सो इथे आम्ही बाईक लावून तो ड्रोन शॉट घेतला. गर्भाचा एक व्हिडिओ आम्हाला इंस्टाग्रामसाठी हवा होता, तो इथे काढला. आणि इथून आम्ही आता निघालो आहे डिरेक्टली इंदोरला. इथून 180-170 किलोमीटर समथिंग काहीतरी बाकी आहे. आणि आता वाजलेत 6. सो निघूया आपण आता. थांब. तर मित्रांनो, मी ज्या काय आत्ता केदारनाथ राईड वेळेस मी ज्या काय रील अपलोड करतो आहे, तर त्या फक्त आणि फक्त प्रतीक्षामुळे पॉसिबल होतात. कारण सगळे टॉपिक किंवा सगळे रील्सच्या आयडिया त्या फक्त आणि फक्त प्रतीक्षामुळेच आहेत. आणि तिनेच मला दिल्या. सो मी तिचे आभार असे कधी मानत नाही. सो थँक्यू प्रतीक्षा. तिच्यामुळे माझी लाईफ एकदम सुरळीत चालू आहे आणि अशी चालू राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, तिचीसुद्धा माझीसुद्धा. 174 किलोमीटर इंदोर अजून बाकी आहे. आणि जसं तुम्हाला काहीच बोललो की आजचा आमचा सेकंड लास्ट डे आहे, त्यामुळे आम्हाला काही मेमरीजसाठी आम्हाला फोटोज हवे होते. ते फोटोज व्हिडिओज काही आम्ही क्लिक करत होतो. बऱ्यापैकी आमचे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करून झालेले आहेत. त्यामुळे आमच्या आजच्या दिवसाच्या राईडला थोडासा वेळ लागतो आहे. आता डिस्टन्स देखील जास्त राहिलेला नाही, 170 किलोमीटर समथिंग आहे. तो देखील एक 9पर्यंत आम्ही कवर करूच. मी केदारनाथला जाताना जेवढे स्टे होते ना ते थोडे प्रीप्लॅन करून चाललो होतो मी आधीच. बट आता रिटर्न जातानाचे स्टे आमचे काही फिक्स नव्हते, कारण आम्ही कुठून कुठपर्यंत स्ट्रेच करतो आहे हे आम्हाला देखील माहीत नव्हतं. त्यामुळे जिथपर्यंत आम्ही पर डे राईड करू शकतो तितकी करतो आहे आणि तिथे मग आपले स्टे बुक करतो आहे. सकाळी आग्र्यापासून जो आम्हाला रोड लागला आहे ना, रोड इतका मख्खन आहे ना की कंटिन्यू स्ट्रेच तुम्ही 150-200पर्यंत आरामात करू शकता. आता आम्ही ग्रुपने राईड करतो, त्यामुळे आम्ही ब्रेक घेत चाललो आहे किंवा कोण पाठी राहिलं वगैरे त्या सगळ्या कॉर्डिनेशनमुळे आमचं स्पीड कंट्रोलमध्ये आहे किंवा आमचे ब्रेक थोडे होत आहेत. तरी आजच्या राईडला आम्ही ब्रेक फारसे नाही घेतले. 2च ब्रेक आमचे, 2 या 3 ब्रेक आमचे झाले असतील आज फुल डेमध्ये. आणि ब्रेक कमी व्हायचं कारण ते म्हणजे हा समोर असणारा आपला रोड. खरंच मस्त असा रोड आहे. आणि तुम्ही जर सोलो वगैरे असाल ना, मी तर म्हणेन सोलोमध्ये ब्रेक तर ऑब्व्हियसली कमी होतात आणि डिस्टन्स खूप जास्त कवर होतं. त्यामुळे मी सोलो जर असाल तर खूप झटपट तुम्ही अंतर कवर करू शकाल. मी आमच्या राईडमध्ये एक गोष्ट नोटीस केली. मी जेव्हा दिवसा राईड करायचो तेव्हा आपल्यासोबत जे आहे त्यांना झोप यायची, मग आमचे थोडे ब्रेक व्हायचे. बट जेव्हा सनसेटचं टायमिंग असतं किंवा एक 5च्या पुढे, समजा 5च्या पुढे, आम्ही असे काही पॅच आहे जे कंटिन्यू स्ट्रेच केलेत विदाऊट ब्रेक घेता किंवा कोणाला असा थकवा वगैरे जाणवत नाही, सगळे फ्रेश मूडमध्ये असतात. बट हे होतं संध्याकाळच्या 5 नंतर. माहीत नाही का, कोणाला झोप येत नाही, कोणाला कंटाळा येत नाही. आता देखील बघा तुम्ही, मी अराऊंड 130-140 किलोमीटर आलो असेल विदाऊट ब्रेक घेता. कंटिन्यू सगळे स्ट्रेच करतात, सगळे फ्रेश आहेत. आणि माहीत नाही हे कसं होतं आहे, पण या टायमिंग वेळेस आम्ही खूप जास्त डिस्टन्स विदाऊट ब्रेक घेता फ्रेश मूडमध्ये कवर करतो आहे. मला लागली आता खूप जास्त भूक. कसं आहे ना की भले ॲक्टिव्हिटी जरी आपली बाईकवरती काय नसली ना, तरी आपण मेंटली खूप जास्त ॲक्टिव्ह असतो ड्राईव्ह करताना किंवा राईड करताना. कारण तुम्हाला 360 सगळीकडे लक्ष ठेवायचं असतं. तुम्ही मेंटली रिलॅक्स नसता जेव्हा तुम्ही राईड करत असता. काय कुठे कधी कुठून कशी गोष्ट येईल किंवा कोण अडवेल किंवा काय, त्यासाठी आपल्याला एकदम अलर्ट राहावं लागतं.
आणि त्या अलर्टनेसमुळे आपण थोडं थकतो, भले ॲक्टिव्हिटी आपली काही नसली तरी. त्यामुळे आपल्याला भूक देखील जास्त लागते जेव्हा आपण राईड करत असतो. जेव्हा आपण राईड वेळेस अलर्ट नसतो तेव्हा मेजरली आपले ॲक्सिडेंट होत असतात. त्यामुळे तुम्ही फ्रेश राहा आणि अलर्ट राहा. तुम्हाला वाटलं तुम्ही ब्रेक घ्या, चहा पिया, ज्याने तुमची झोप जाते. अशा काही गोष्टी करा ज्याने तुम्हाला तरतरी येते किंवा रिफ्रेशमेंट मिळते. अशा काही गोष्टी करा आणि मग तुम्ही तुमची राईड स्टार्ट करा. खूप मस्त आलो, कंटिन्यू गेलो असतो अजून. 178 राहिलं, 62 राहिलं बघता. हो हो, चांगली खेचली आता. आणि 80-90 एकदम आरामशीर. हो 100 जास्त ओव्हर स्पीड पण नाही गेली. 70-80 मस्त चालू एकदम. चांगला. पिंट्याचा की पऱ्याचा काय लागला म्हणून थांबलो. पऱ्याचा. हा हा हा, अच्छा. बॅगमुळे ना. ते तुटलंय ना आपलं. हा, फुटरेस तुटलाय. पूर्ण हे होतो. हा 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 किती वेळा ठेवशील. हा. आणि या साईडला तर पाय ठेवून ना 62 राहिलं, तासावर जाऊ आता. जाऊ, पोचू. आणि काय दुखत असेल तर सांगत जा. प्रतीक्षाला काय झालं? हे काय आलं? कंबर दुखते. दाबू, नीट झोप ना प्रॉपर. चहा सांगू तुला? कॉफी? नीट झोप. झोपतेस तर नीट झोप. हे बट टच कर नाही जरा यार. ग्लोव्स वरती टच होत नाही रे. हां, तर इथे जास्त वेळ नाही, 5 ते 10 मिनिट आम्ही थांबलो. चहा घेतला, थोडंसं फरसाण वगैरे घेतलं आणि आता इथून निघतोय. लगेच निघायची 2 कारणं आहेत तिथे. थोडंसंच पाणी बघ, आहे का? आहे ना. लगेच निघायचं रिझन ते म्हणजे की प्रतीक्षाला थोडंसं बरं वाटत नाही आणि दुसरं रिझन म्हणजे की आपल्याला लवकर पोहोचायचं देखील आहे. तर इंदोर अजून इथून 60-62 किलोमीटर काहीतरी दाखवत आहे. 1-1.5 तासामध्ये आम्ही त्या एरियामध्ये पोहोचवत आहे. समोरून ही गाडी चालली आहे बघा, तिला टेल लाईट नाही. आपली जर आता ब्राईट लाईट नसते आणि आपण स्पीडमध्ये असतो तर आपल्याला ही गाडी दिसलीच नसती आणि त्यामुळे आपण पाठवून येऊन तिला ठोकलं असतं. स्वतःची जर गाडी असेल गाईस तर स्वतःच्या गाडीकडे तुम्ही लक्ष द्या. तुमच्या ॲटलिस्ट जर तुमची गाडी नाईटला चालत असेल तर तिच्या लाईट प्रॉपर चालू आहेत का बघा. ब्रेक लाईट बघा किंवा हेडलाईट म्हणा, इंडिकेटर्स म्हणा, कारण नाईटला त्या गोष्टी खूप मॅटर करतात. स्वतःसाठी देखील आणि तुमच्या आजूबाजूला ज्या गाड्या चालल्यात ना त्यांच्यासाठी देखील. आता हे बोबोचं मोबाईलचं माउंट आहे आणि मला एक प्रश्न पडायचा की याचा जो होल्डर आहे ना तो आपल्या मोबाईलची जी साईज आहे ना त्याच्या हाफ साईजचा आहे. सो मला एक प्रश्न पडायचा की यार तो प्रॉपर मोबाईलला होल्ड कसा करत असेल. पण आता या राईडमध्ये मी हा यूज केला आहे ना, कंटिन्यू आपला मोबाईल हा देखील समोर आहे. तर एवढे रोडवरती बंप आहेत, खड्डे आहेत. 80च्या स्पीडला, 100च्या स्पीडला, 120च्या स्पीडला देखील आपण बरेच मोठे बंपवरून गेलेलो आहे. बट तरी देखील या होल्डरची जी ग्रीप आहे ना ती कुठेच कमी नाही पडली किंवा मोबाईल असा उडून नाही पडला एवढ्या स्पीडला असताना देखील. म्हणजे मला जे वाटत होतं की यार याची एवढी ग्रीप नसेल, पण तसं नाही, याची ग्रीप वगैरे एकदम प्रॉपर आहे. हा मोबाईलचा माउंट दत्ताभाऊंचा होता या राईडसाठी त्यांनी आपल्याला दिलेला आणि मे बी आता मी गेल्यावरती यामध्ये अपग्रेड करेनच आपल्या नेक्स्ट राईडसाठी. की आपण मुंबई टू केदारनाथ आणि केदारनाथ आता रिटर्न मुंबई चाललो आहे. बट आपल्याला या राईडमध्ये एकही पोलिसवाल्यांनी पकडलेलं नाही आहे किंवा थांबवून विचारलं नाही किंवा लायसन्स पण बघितलेलं नाही आहे अजूनपर्यंत कोणी. यासाठी की तुम्ही जर तुमच्या प्रॉपर रायडिंग गिअरमध्ये असताना रायडिंग ग्लोव्स, हेल्मेट, रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट, रायडिंग बूट्स, तुमचा हा पोशाख किंवा तुमचा हा अवतार बघूनच समोरचा आपल्याला थांबवत देखील नाही आणि विचारत देखील नाही. की त्यांना माहिती आहे यार याच्याकडे एवढं सगळं आहे तर त्याचे डॉक्युमेंट्स क्लिअर असणारच, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स तर असणारच. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे प्रॉपर असतील तर ते तुमच्या सेफ्टीसाठी देखील चांगलं आहे आणि पोलिसांच्या त्रासापासून जर वाचायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. कॉस्ट विचारली काय? कॉस्ट 3000 होती काय? इंदोरला आहे मी आणि रोड टच हॉटेल ट्राय करतोय की रोड टच जर हॉटेल मिळालं तर सकाळी रोड टच आम्हाला लगेच मुंबईच्या दिशेने जाता येईल. पण तिथे रोड टच सगळे रिसॉर्ट वगैरे आहेत आणि इकडे मी विचारायला देखील जात नाही कारण रिसॉर्ट नावातच एक्सपेन्स आहे आणि ते खूप एक्सपेन्सिव्ह असणार आहेत. तर आता एका हॉटेलमध्ये आम्ही विचारायला आलो, एक 3000 पर्यंत रूम होती बट सगळ्या फुल होत्या ऑलमोस्ट. त्या नाहीतर इथे आतमध्ये कुठेतरी, कारण रोड टच तर मला ऑप्शनच नाही दिसत आहे कुठे आता. तर फायनली हॉटेलमध्ये चेक इन केले, फायनली आपल्याला रूम मिळाले
आणि बराच इथं शोधल्यानंतर आपल्याला एक हॉटेल दिसलं. त्या हॉटेलमध्ये रूम अवेलेबल होती आणि ती छान नीट अँड क्लीन देखील होती. याआधी 2 हॉटेल बघितले, रूम अजिबात क्लीन नव्हती आणि जे बाकीचे होते ते रोड सगळे रिसॉर्ट होते. आणि फायनली नंतर एका ठिकाणी आतमध्ये शिरल्यानंतर आपल्याला एक रूम मिळाली. रूममध्ये आलो आता आणि काहीशी रूम तुम्हाला दाखवायची झाली तर इथून आपली एंट्री होते आणि एवढी आपली काहीशी रूम आहे. ही इथे आमचा सर्व पसारा पडलाय आणि आम्ही आमचं जेवण रूममध्येच मागवलं. तर रूममध्येच आम्ही खाऊ आणि सगळ्या आपल्या ॲक्सेसरीज मी इथे चार्जर लावलेत. दोन्ही आपले इंटरकॉम, ही हॉट वॉटर बॅग, देन त्यानंतर हा स्पाय गार्ड मी कॅरी करतो ज्यामध्ये बरेचसे USB सॉकेट आहेत आणि प्लग पॉईंट आहेत जे ग्रुप राईड वेळेस किंवा मला जर इंडिव्हिज्युअल राईड करायची असेल तेव्हा माझी ॲक्सेसरी चार्ज करायला खूप कामी येतात. आणि हा सगळा आपला पसरा इथे पडला आहे आणि असा इथे मी. सो आता मी व्हिडिओ इथे सेंड करतो कारण आज मी खूप जास्त जरी दमलो नाही तरी आपल्याला उद्या लवकर उठून इथून मुंबईला प्रवास करायचा आहे. गुलाबजामुन सांगतो मी सांगतो. तर आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. प्रत्येकाची तब्येत देखील थोडीशी ठीक नाही त्यामुळे मग जास्त इकडे तिकडे न फिरता डिरेक्टली रूम घेतली, बुक केली, रूमवरती आलो. आता आराम करू आणि उद्या सकाळी ठीक लवकर टायमिंग आता अपडेट नाही देत आहे मी, उद्या सकाळी देतो तुम्हाला. सगळ्यात आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जर काही कारणाचं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर सबस्क्राईब अजून केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. थांबेल का हा? नको थांब, येईल कोणतरी, त्यांना सांगतो उचलायला. अरे बाय कुठं नाही, रुको. थांब, उचलतो मीच. उचलो. बघ अय्या.